Hello students, as today we are starting the new concept, that is acid base titration. In the practicals we are performing the assay. We had finished up with the assay of sodium bicarbonate. Today next we are performing next type of assay, that is your experiment number 9, that is assay of boric acid. So this assay of boric acid is a acid base type of titration. So before going to the principle of this assay of boric acid, we will see exactly what is mean by acid base titration. As in first chapter of your acids, bases and buffers, in that you had seen that three different theories, that is Arrhenius acid base theory, Levy's acid base theory, then Bronsted-Lowry acid base theory, that you had seen in that chapter. And this means as per that theories, that acids and basesच्या definitions are different. okay, ज्या definitions आहेत त्या as per काय आहेत, theory आहेत. So and there are different, that is weak acid is there, strong acid is there, weak base, strong base is there. So based on that, this our practical, that is acid base titration is depend. So first of all, titration means what? Titrate we had seen, if you had not seen that my video, that is basic terms in the titration, so first you see that video. After watching this video, then and then only you will get about the acid base titration. So आता ॲसिड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स द H+ आयन when it ionizes or dissociates in water, and base is a substance which gives the OH- ions, that is hydroxyl ions gives. So टायट्रेशन म्हणजे काय? टायट्रेशन ही काय प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ब्युरेटमध्ये जे काय असतं, स्टँडर्ड सोल्युशन असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ टायट्रंट, and this is a standard solution which is of known concentration. See very carefully, the standard solution which is present in your burette, this is of known concentration and quantity is also known to you, that is volume, पण व्हॉल्यूम सुद्धा नोन असतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, नोन असतं. कशामधलं? ब्युरेटमध्ये जे सोल्युशन असतं त्यातलं, आणि त्याला बोलतात टायट्रंट. आणि नंतर तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन असतं, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन इज अननोन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन अननोन असतं बट व्हॉल्यूम इज नोन टू यू. त्याचं व्हॉल्यूम जे काही आहे हे व्हॉल्यूम तुम्हाला माहिती असतं कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन असतं त्याचं, आणि कॉन्सन्ट्रेशन त्याचं काय असतं, अननोन असतं. त्याला काय बोलतात? टायट्रेट असं बोलतात. टायट्रेट ऑर ॲनालाइट असं बोलतात, ऑर टायट्रंट ऑल्सो. 3 नेम्स आहेत त्याच्यासाठी, टायट्रंट, देन टायट्रेट ऑर ॲनालाइट. कशाला? तुमच्या जे कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन असतं त्याचं व्हॉल्यूम जे काही आहे, केअरफुली लक्षात घ्या, व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम नोन असतं बट त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कॉन्सन्ट्रेशन इज अननोन, अँड त्याचं व्हॉल्यूम काय असतं, नोन असतं. देन टायट्रंट, दॅट इज ब्युरेटमध्ये जे सोल्युशन असतं, स्टँडर्ड सोल्युशन असतं, दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द ब्युरेट, अँड इट्स concentration and quantity, that is volume and concentration both are known. आणि कोनिकल फ्लास्कमध्ये काय असतं, जे सोल्युशन असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते अननोन असतं आणि व्हॉल्यूम आहे ते नोन असतं. अँड फ्रॉम दॅट आपल्याला काय काढायचं असतं, बेस्ड ऑन दिस टायट्रेशन, अननोन जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे कोनिकल फ्लास्कमध्ये ते आपल्याला डिटरमाइन करायचं असतं. Then see now, acidimetry and alkalimetry, these concepts are there in this. Okay, so acid and base is a titration in which we determine the concentration of acid or base, and that is also called as a neutralization reaction. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन सुद्धा बोलतात, कारण ह्याच्यामध्ये काय होत असते, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होत असते. मीन्स दिस रिॲक्शन्स इन्व्हॉल्व दी कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन आयन अँड हायड्रॉक्साइड आयन टू फॉर्म वॉटर.
ओके, त्याच्यामध्ये काय होत असतं, हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साईड आयनची रिॲक्शन होत असते आणि इथे काय होत असतं, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होत असतो. दॅट इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज टेकिंग प्लेस हिअर. अँड हिअर कॉन्सन्ट्रेशन वी आर डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड ऑर बेस बाय न्यूट्रलायझिंग विथ ॲसिड ऑर बेस और विथ अन ॲसिड ऑर बेस ज्याचं नॉन कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्याबरोबर डिटरमाइन करायचं. म्हणजे काय, जर आपल्याला काय असेल, आपल्याला ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर स्टँडर्ड सोल्युशन बेस बरोबर आपण त्याचं टायट्रेशन आहे ते करत असतो. सी देअर आर दीज टू कन्सेप्ट्स आर देअर, दॅट इज ॲसिडिमेट्री अँड अल्कलिमेट्री. म्हणजे काय, तर ड्रग्स विच आर फ्री बेसेस और फ्री ॲसिड्स इन द नेचर, इन द कॅरेक्टर, दे आर असे बाय दिस ॲसिडिमेट्री अँड अल्कलिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. अल्कली म्हणजे काय होतं, अल्कली म्हणजे बेस असतं. So these are also called as the neutralization titration, as these reactions involve the combination of hydrogen and hydroxyl ions to form a water. Then see now what is mean by this acidimetry. Acidimetry म्हणजे काय, तर reaction that is this is neutralization method which is used for the quantitative analysis, okay, quantitative analysis of the concentration of alkalis by using standard solution of an acid. म्हणजे काय, तर टायट्रेशन ऑफ फ्री बेस विथ अ स्टँडर्ड ॲसिड. टायट्रेशन कोणाचं, बेसचं, विथ कशाबरोबर, फ्री बेस विथ अ स्टँडर्ड ॲसिड, दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिडिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. त्याला काय म्हणतात, ॲसिडिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन असं म्हणतात. आणि अल्कलिमेट्री मीन्स वॉट, टायट्रेशन ऑफ अ फ्री ॲसिड विथ स्टँडर्ड बेस, त्याला अल्कलिमेट्री टाईप ऑफ दी टायट्रेशन असं म्हणतात. मीन्स अल्कलिमेट्री इट्स अ न्यूट्रलायझेशन मेथड विच इज यूज फॉर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड्स. ॲसिड्सचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी आणि त्याला स्टँडर्ड बेस जे काही आहे, दी स्टँडर्ड सोल्युशन ऑफ बेस इज यूज. सो दिस इज दी ॲसिडिमेट्री अँड अल्कलिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. Previous we had seen sodium bicarbonate असे, that was the acidimetry type of titration. So acidimetry मध्ये काय केलं जातं, टायट्रेशन कोणाचं केलं जातं, फ्री बेसचं स्टँडर्ड ॲसिड बरोबर, त्याला ॲसिडिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन म्हणतात. देन टायट्रेशन ऑफ फ्री ॲसिड विथ अ स्टँडर्ड बेस, त्याला काय म्हणतात, तर अल्कलिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन असं म्हणतात. देन जे इंडिकेटर्स यूज केले जातात, ओके, सो कॉमन ॲसिड्स बेस इंडिकेटर्स जे कोणते यूज केले जातात, मिथाईल ऑरेंज, त्याचा pH रेंज आहे 2.9 to 4. देन मिथाईल रेड आहे 4.2 to 6.3. दीज आर द इंडिकेटर्स विच आर द चॉईसेस फॉर वीक बेसेस. हे इंडिकेटर्स आहेत, म्हणजे मिथाईल ऑरेंज आहे, मिथाईल रेड आहे, दीज आर यूज फॉर दी वीक बेसेस. अँड फिनॉप्थेलिन इज यूज फॉर दी वीक ॲसिड्स. फिनॉप्थेलिन वीक ॲसिड्ससाठी यूज केलं जातो. दिस टाईप ऑफ दी इंडिकेटर्स दे आर दी यूज इन दिस ॲसिडिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. ओके, दिस मीन्स ॲसिड बेस टाईप ऑफ टायट्रेशन्समध्ये हे इंडिकेटर्स जे काही आहेत हे यूज केले जातात. देन सी इट्स युजेस काय आहेत, आपण का हे करतोय ॲसिडिमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन, पर्सेंटेज प्युरिटी डिटरमाइन करण्यासाठी chemicals, means for finding out the percentage purity of the chemicals. Then this is also means it's a volumetric determinations which involve neutralization in one way or another way. Means this method is used for the various other volumetric determinations in which involve इथे काय होतं, neutralization reaction is taking place in one way or another way. So this is the basic principle behind this acid base type of titration. This acid base, it is the method of quantitative analysis for determining the concentration of acid and base by exactly neutralizing it with a standard solution of a base or acid having known concentration, and it is also called as a neutralization titration. Then there are these three theories, Arrhenius, Bronsted, Lewis theory, that we had already seen in the first chapter. That is video is available on YouTube. Go in the playlist of pharmaceutical chemistry 1. Then there is
acid, under this chapter acid and base, these 3 theories are available here, watch it. Okay, अँड दिस इज हे काय आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये. आता फर्स्ट ऑफ ऑल परत समजून घ्या काय आहे ते. आता टायट्रेशन म्हणजे काय, टायट्रेशन ही काय आहे, अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क म्हणजे कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. कशाच्या मदतीने, की ब्युरेटमध्ये ब्युरेटमध्ये सोल्युशन असतं, त्या ब्युरेटमधल्या सोल्युशनला स्टँडर्ड सोल्युशन असं म्हणतात. त्याचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा आपल्याला माहिती असतं आणि त्याचं व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला माहिती असतं. सो विथ दॅट आपण कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं काय आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. त्याचं व्हॉल्यूम आपल्याला नोन असतं, दॅट व्हॉल्यूम इज नोन अँड कॉन्सन्ट्रेशन इज अननोन टू अस. ओके, हे जनरल टायट्रेशन झालं. देन ब्युरेटमध्ये जे स्टँडर्ड सोल्युशन आहे त्याला टायट्रंट असं बोलतात. देन कोनिकल फ्लास्कमध्ये सोल्युशन आहे अननोन कॉन्सन्ट्रेशनचं आहे, त्याचं व्हॉल्यूम नोन आहे, त्याला टायट्रेट ऑर ॲनालाइट असं बोलतात, दॅट इज टायट्रंट असं म्हणतात त्याला. हे काय आहे, दिस इज दी टायट्रेशन. देन ॲसिड बेस टायट्रेशन, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे ॲसिड अँड बेसचं, त्याच्या विथ न्यूट्रलायझिंग विथ दी ॲसिड्स ऑर बेसेस विच इज ऑफ दी नोन कॉन्सन्ट्रेशन. Then there are these acidimetry and alkalimetry. So acidimetry म्हणजे काय, तर टायट्रेशन ऑफ अ फ्री बेस विथ स्टँडर्ड ॲसिड, इट इज कॉल्ड ॲसिडिमेट्री. आणि अल्कलिमेट्री म्हणजे काय, तर टायट्रेशन ऑफ अ फ्री ॲसिड विथ अ स्टँडर्ड बेस, त्याला काय म्हणतात, तर अल्कलिमेट्री टाईप ऑफ दी टायट्रेशन असं म्हणतात. देन डिफरंट इंडिकेटर्स इथे यूज केले जातात, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, these are the for weak bases. And phenolphthalein is for what, phenolphthalein is used for the weak acids. phenolphthalein indicator हा weak acids साठी यूज केला जातो. ओके, सो हे काय आहे, ॲसिड बेस टाईप ऑफ दी टायट्रेशन आहे. सो दीज कॉमनली यूज इंडिकेटर्स इन दीज ॲसिडिमेट्री अँड अल्कलिमेट्री टू डिटरमाइन दी एंड पॉइंट आर दी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अँड हे जे आहेत इंडिकेटर्स, सो दीज आर द कॅपेबल ऑफ एक्झिस्टिंग इन डिफरंट कलर्स ॲट डिफरंट pH values. So color change of an indicator in any given titration is dependent on the pH of the solution, though it may not indicate the absolute neutrality of the solution. So in a titration of strong alkali with strong acid, ओके, टायट्रेशन कोणाचं असेल, स्ट्रॉंग अल्कलीचं म्हणजे स्ट्रॉंग बेसचं स्ट्रॉंग ॲसिडसोबत जेव्हा टायट्रेशन असेल किंवा स्ट्रॉंग ॲसिडचं स्ट्रॉंग बेस असेल तेव्हा मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड और फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर यूज केले जातात. कशासाठी, स्ट्रॉंगसाठी, स्ट्रॉंग ॲसिडचं स्ट्रॉंग बेसबरोबर किंवा स्ट्रॉंग बेसचं स्ट्रॉंग ॲसिडसोबत. कोणते इंडिकेटर यूज केले जातात, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड और फिनॉल्फ्थेलिन. अँड टायट्रेशन ऑफ अ वीक ॲसिड विथ स्ट्रॉंग अल्कली, वीकचं जेव्हा स्ट्रॉंग सोबत असेल म्हणजे वीक ॲसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल तेव्हा फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर आहे हा यूज केला जातो. अँड इन टायट्रेशन ऑफ अ वीक अल्कली विथ स्ट्रॉंग ॲसिड मिथाइल रेड इंडिकेटर इज यूज, मिथाइल रेड इंडिकेटर यूज केला जातो. ओके, सो इंडिकेटर जे काही आहेत कोणते कोणते आहेत, जर टायट्रेशन म्हणजे स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिडचं असेल किंवा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं असेल तेव्हा मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड आणि फिनॉल्फ्थेलिन हे इंडिकेटर यूज केले जातात. नोट डाऊन दिस पॉईंट, पॉज करा व्हिडिओ आणि हे पॉईंट नोटबुकमध्ये लिहून घ्या. देन टायट्रेशन ऑफ अ वीक ॲसिड विथ अ स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिडचं स्ट्रॉंग बेस सोबत असेल तेव्हा फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर यूज केला जातो. देन टायट्रेशन ऑफ अ वीक अल्कली म्हणजे वीक बेसचं स्ट्रॉंग ॲसिडसोबत जेव्हा असेल तेव्हा मिथाइल रेड इंडिकेटर इथे यूज केला जातो. हे डिफरंट इंडिकेटर्स जे काही आहेत हे इथे यूज केले जातात. सो दिस इज दी ॲसिड बेस टाईप ऑफ टायट्रेशन. हे काय आहे तर ॲसिड बेस टाईप ऑफ दी टायट्रेशन आहे. ओके, सो दिस इज दी प्रिन्सिपल. हे काय आहे, प्रिन्सिपल आहे ॲसिड बेस टाईप ऑफ दी टायट्रेशनचं. अँड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इथे
होत असते. ओके, सो this is basic principle. Then after that we will next video we will see the assay of boric acid. boric acid चा assay आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. नेक्स्ट लगेचच व्हिडिओ आता येईल तो, त्याच्यामध्ये आपण assay of boric acid आहे तो बघूया. ओके, सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, सी जे सगळे पॉईंट्स आजचे सांगितलेले आहेत, आजचं जे लेक्चर आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल दी पॉईंट्स जे इंडिकेटर्स लास्टला सांगितले, बेसिक जे काही सगळं सांगितलं, हे सगळं नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ओके, थँक्यू. हॅपी लर्निंग.